नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत आलेले काही महत्त्वाचे बदल आणि काही नवीन अपडेट्स समजून घेणार आहोत. अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे, कर्जमाफी कधी मिळणार, कोण पात्र आहे, ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी काय आहे, ते नसल्यास काय होणार आणि आता समोर कोणती कामे करावी लागतील, असे खूप सारे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहेत. तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सुरुवातीला ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी संदर्भात शेतकऱ्यांना खूप मोठा संभ्रम होता. पण आता सरकारने स्पष्ट केले आहे की फक्त ॲग्रीस्टॅक फार्म आयडी नसल्यामुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारली जाणार नाही. दुसरा संभ्रम म्हणजे कर्जमाफी किती. या योजनेत 2 लाखापर्यंत पात्र पीक कर्जमाफी यादी दिली जाणार आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असेल तर वन टाइम सेटलमेंट म्हणजेच ओटीएस पर्याय उपलब्ध आहे. शेतकरी अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर सरकार पात्र मर्यादेचा हिस्सा देखील देईल. कोणते कर्ज पात्र राहील. सरकारने 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले पात्र पीक कर्जे जे नियमानुसार थकीत आहेत योजनेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आता सगळ्यात महत्वाचे, आता शेतकऱ्यांनी काय करावे. आता ही 4 कामे नक्कीच पूर्ण करा. आधार बँक खात्याशी लिंक आहे का ते तपासा. बँक मोबाईल नंबर अपडेट आहे का ते तपासा. बँकेतील कर्जाची माहिती बरोबर आहे का ते खात्री करा. सरकारने कर्जमाफीची अंमलबजावणी जलद करण्यासाठी स्वतंत्र समित्या स्थापन केल्या आहेत. योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय योजना लागू होईपर्यंत कर्जावर अतिरिक्त व्याजाचा भार पडू नये म्हणून मध्यवर्ती सहकारी बँक आणि पीएससीएस ना काही प्रकारांमध्ये व्याज आकारू नये अशी सुद्धा सरकारने आदेश दिले आहेत. आता सगळ्यात महत्वाचं, यादी कधी. सरकारच्या माहितीनुसार पात्र लाभार्थ्यांच्या याद्या या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामध्ये त्यांच्या ग्रामपंचायत किंवा बँक शाखा आणि संबंधित स्थानिक कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील. लाभार्थ्यांना नोंदणीकृत मोबाईलवरही त्यांना SMS द्वारे माहिती मिळू शकते. शेतकरी बांधवांनो, सोशल मीडियावरील प्रत्येक मेसेजवर विश्वास ठेवू नका. तुमची कागदपत्रे पूर्ण ठेवा. बँकेशी संपर्कात राहा आणि अधिकृत यादीची वाट पहा. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृषी रडार चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा जिल्हा कोणता आणि तुमचे पीक कर्ज किती आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये कर्जमाफी, पात्रता, अपात्रता आणि कोणते शेतकरी लाभापासून वंचित राहू शकणार यावर सविस्तर माहिती घेणार आहे. धन्यवाद.